वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक जी रखडली होती त्याला कारण म्हणजे की ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणूक रखडलेली होती। पण आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटाचे आणि गणाचे आरक्षण सोडत जाहीर होणार आहे। त्या सोडतीकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। बीड जिल्ह्यातील परळी जे तालुका आहे त्या तालुक्यामध्ये शिरसा जिल्हा परिषद गट असेल, मोहा नव्यानं जो नागपूर होता नव्यानं मोहा जिल्हा परिषद गट असेल, पिंपरी असेल, पवनेर गट असेल, या ज्या गटांची सोडत आज होणार आहे त्या सोडतीकडे आज जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि आरक्षणासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिलांची राखीव पद अध्यक्षपदासाठी सोडत झालेली आहे। त्यामुळे आज परळी तालुक्यामध्ये 3 गटामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण सुटलेलं आहे आणि त्या 3ही जागेवर महिलांची उमेदवारी निश्चितच होईल ते आपण सांगू शकतो। कारण की अध्यक्षपद महिलांसाठी असल्यामुळे ते पद उमेदवार सुद्धा महिलाच उभा राहतील। आपण आणि आता जर नव्यानं पाहायला गेलं तर शिरसा मतदारसंघ गट जे आहे जिल्हा परिषद गट जे आहे त्या गटामध्ये जिल्हा परिषद जर ओबीसी मधून सुटलं तर जुने ओबीसी आणि नव्यानं आता मराठा कुणबी जे ओबीसी झालेत ते सुद्धा उमेदवार असू शकतात याची शक्यता दाट वर्तवली जात आहे। आणि ठिकठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेची जे ओपन खुल्या जागेसाठी किंवा ओबीसी साठी जे उमेदवार असतील किंवा आरक्षण सोडत होईल त्यामध्ये सुद्धा मोठी फाईट बघायला मिळणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आज राज्याचंच नव्हे तर जिल्ह्याचं संपूर्ण लोकांचं लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणावर लागून राहिलेलं आहे। त्या आरक्षण सोडतीत काय गोष्टी समोर येतील, कुठल्या जागा समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलाने, माऊली न्यूज नेटवर्क।